नमस्कार मंडळी, कसे आहात? नेहमीप्रमाणे जी मंडळी आज जे आपले मित्र आज नव्याने आपल्या अबलक एंटरटेनमेंट या चॅनलवर आले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की सध्या मी अरविंद रेडकर लिखित शिक्षणाचे राजकारण, डॉक्टर अरविंद रेडकर लिखित शिक्षणाचे राजकारण या पुस्तिकेतील 9 लेखांचं वाचन करतोय. 9 लेखांचं वाचन करतोय म्हणजे एपिसोड वाईज मी ते वाचतोय. तर आज मी 8वा लेख वाचणार आहे. या पुस्तकातलं 8वं प्रकरण आज मी वाचणार आहे. त्या 8व्या प्रकरणाचं शीर्षक आधी मी तुम्हाला वाचून दाखवतो. शीर्षक आहे संगणक शिक्षणाचा बागुलबुवा आणि रोजगार निर्मितीचा भूलभुलैया. पुन्हा एकदा वाचतो. शीर्षक संगणक शिक्षणाचा बागुलबुवा आणि रोजगार निर्मितीचा भूलभुलैया. तर 7 प्रकरणं झाली आहेत या पुस्तकातली वाचून, आणि आज मी हे जे वाचतोय ते 8वं प्रकरण आहे. युगांत नावाचं एक मासिक आहे. त्या युगांतर नावाचं जे एक मासिक आहे, त्या मासिकात डॉक्टर अरविंद रेडकर यांनी लिहिलेले हे लेख आहेत. आणि ते 2000 आणि 2000च्या 1-2 वर्ष आधी त्या कालावधीमध्ये लिहिलेले लेख आहेत. म्हणजे साधारण 25 वर्षांपूर्वीचे हे लेख आहेत. पण अरविंद रेडकरांची जी दूरदृष्टी आहे, त्यांनी लिखाण करताना जे भाकीत केलं होतं ते कसं आता तंतोतंत योग्य ठरतंय हे तुमच्या लक्षात यावं, आणि ही पुस्तिका तुम्ही मिळवावी आणि तुम्ही त्याचा अभ्यास करावा. अभ्यासकांसाठी आहे ही पुस्तिका, ही काही कादंबरी नव्हे मनोरंजनासाठी वाचावी अशी. तर ह्या पुस्तिकेचा वापर अभ्यासकांनी त्यांच्या संदर्भ जे काही लागतात आपल्याला त्यासाठी त्यांना होऊ शकतो अभ्यासकांना, आणि संग्रही असावी अशी ही पुस्तिका आहे. लोकवाङ्मय गृह प्रकाशनने ही पुस्तिका छापलेली आहे. शिक्षणाचे राजकारण, डॉक्टर अरविंद रेडकर. तर मी आज 8वं प्रकरण वाचतोय. प्रकरणाचं शीर्षक आहे संगणक शिक्षणाचा बागुलबुवा आणि रोजगार निर्मितीचा भूलभुलैया. त्याआधी आज मी हा व्हिडिओ शूट करतोय. आज आहे गुरुवार. मंगळवारी ह्या मंगळवार तो आता गेला. तर त्या मंगळवारी काश्मीरमध्ये जो एक काही अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, त्या पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. मूर्खपणा आहे. पर्यटक असतात, ते फिरायला आलेले असतात, निहत्थे असतात, आणि त्यांच्यावर तुम्ही गोळ्या झाडता. तर त्याचा अबलक एंटरटेनमेंट तर्फे मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि आता त्याच्यानंतर ती बातमी आल्याच्या नंतर सगळं राजकारण हिंदू मुस्लिम असा रंग देणं चालू झालेलं आहे. तर हल्ली काय झालेलं आहे की प्रत्येक बातमी मागे एक बातमी दडून बसलेली असते. तर ती दडून बसलेली बातमी किंवा दडून बसलेल्या बातम्या बाहेर आल्याच्या नंतर सविस्तर आपण या संदर्भात व्हिडिओ करूच, पण तुर्तास तरी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून मी आपल्या कामाला सुरुवात करतो. प्रकरण 8 संगणक शिक्षणाचा बागुलबुवा आणि रोजगार निर्मितीचा भूलभुलैया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 41वे अधिवेशन औरंगाबाद येथे नुकतेच पार पडले. मुळात हा लेख सांगतो तुम्हाला, साल सांगतो कधीच आहे ते, म्हणजे ऐकत असताना ते लक्षात घ्या. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरच्या दरम्यान 2000 साली लिहिलेला हा लेख आहे. 2000 साली लिहिलेला लेख आहे, त्यामुळे तेव्हाचे संदर्भ आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 41वे अधिवेशन औरंगाबाद येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांनी घोषणा केली, येत्या 10 वर्षात एकट्या महाराष्ट्राला 2 लाख संगणक अभियंत्यांची गरज पडेल. ही घोषणा वाचून पूर्वीच्या काही घोषणांची आठवण झाली. 1991 साली काँग्रेसच्या नरसिंहराव सरकारने 100 दिवसात महागाई कमी करू, दरवर्षी 1 कोटी युवकांना रोजगार देऊ, येत्या 10 वर्षात बेरोजगारांना काम देऊ अशा घोषणा दिल्या होत्या. 1995 साली सेना भाजपचे जोशी मुंडे सरकार सत्तेवर आले. ते 5 वर्ष भाव स्थिर ठेवू, एनरॉनला अरबी समुद्रात बुडवू, 27 लाख तरुणांना रोजगार देऊ या वचनांवर आणि 1998 साली भाजपाच्या वाजपेयी सरकारने आश्वासन दिले होते की आम्ही महागाई बेरोजगारी कायमची गाडून टाकू. या सर्व सरकारांच्या आर्थिक धोरणातील मुख्य सूत्रांचे विश्लेषण केल्यास नवीन रोजगार निर्मिती तर दूरच राहिली, उलट आज कामांवर असणाऱ्यांवरही बेकारीची कुऱ्हाड कधी पडेल अशी परिस्थिती निर्माण करण्यास हीच आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत हे सहज स्पष्ट होईल. अशा या घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रचलित शिक्षण पद्धती आणि रोजगार निर्मिती अशा दोन्ही संदर्भात विलासरावांच्या या नव्या घोषणेचा विचार करू. तर मित्रांनो बघा, 1991 पासून अरविंद रेडकरांनी इथे नमूद केलंय त्याप्रमाणे 1991 पासून काँग्रेस काय भाजप आणि एकंदरच म्हणजे जी काही सरकार सत्तेवर येतात आता त्यांनी ते नमूद केले. 1991 साली काँग्रेसचे नरसिंहराव होते, त्याच्यानंतर 1995 साली सेना भाजपचे जोशी मुंडे सरकार सत्तेवर आले आणि नंतर परत 1998 साली भाजपा यांचे वाजपेयी सरकार होते. तर हे तेव्हापासून आहे ना, बेकारी मिटवून टाकू, रोजगार देऊ, सगळ्या वस्तूंचे भाव स्थिर ठेवू हे नाटक चालू आहे. आलं का लक्षात? ते तसं होत नाही. फक्त आश्वासनं दिली जातात आणि त्यावर निवडणुका जिंकल्या जातात. असो, तर 10 वर्षात महाराष्ट्राला 2 लाख संगणक अभियंते असो म्हणजे हे असं चालू राहो या अर्थाने असो नाही म्हणालो. याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे आणि त्यासाठी तरुणांना त्यावर विचार करून काम करायला हवं. आलं का लक्षात? 10 वर्षात महाराष्ट्राला 2 लाख संगणक अभियंत्यांची गरज या विलासरावांच्या घोषणेत रोजगार निर्मितीचे पोकळ आश्वासन तर आहेच, शिवाय प्रचलित शिक्षण व्यवस्थेचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नही आहे. सरकारच्या अशा प्रचाराच्या सवंग घोषणांमुळे प्रतिथ यश तसेच गल्लीबोळातल्या संगणक शिक्षणाची दुकाने उघडून बसलेल्या संस्थांचे चांगलेच फावले. प्रसार माध्यमांद्वारे संगणक शिक्षण हेच खरे शिक्षण, संगणक शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत जे शिक्षण घेतले जात होते ते खरे शिक्षण नव्हेच. खरे शिक्षण म्हणजे केवळ संगणक शिक्षण आणि याच्या जोडीला मॅनेजमेंट कोर्स अशी हवा सर्वत्र निर्माण केली जाते. खरे म्हणजे व्यक्तीचा व त्यायोगे समाजाचा विकास साधते ते शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या केली जाते. तेव्हा संगणक शिक्षण म्हणजे काही शिक्षण नव्हे. संगणक शिक्षण हा मूलतः साक्षरता कार्यक्रम आहे. अर्थात कोणत्याही प्रकारची साक्षरता, अगदी संगणक साक्षरता सुद्धा हे शिक्षणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. यात काही शंका नसली तरी साक्षरता ही शिक्षणाला पर्याय ठरू शकत नाही. साक्षरता म्हणजेच शिक्षण हे समीकरण अगदी फसवे असते. शिक्षण प्रसाराच्या किंवा सार्वत्रिक शिक्षणाच्या धोरणातून साक्षरतेची कल्पना जन्माला आली. प्रचलित शिक्षण प्रणालीमध्ये लहानपणापासून शिक्षणाचा श्री गणेशा केला जातो. प्राथमिक शिक्षणात लेखन वाचनावरच भर दिला जात असल्यामुळे साक्षरतेला शिक्षण मानण्याची सवय अनेकांना लागली आहे. शिक्षणासाठी वा ज्ञानार्जनासाठी ग्रंथ संपदेचा, हल्ली इंटरनेटचा कंसात दिले फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्या दृष्टीने अध्ययनाचा किंवा ज्ञानप्राप्तीचा पाया किंवा साधन म्हणून साक्षरतेला स्थान द्यावेच लागेल. देशात निरक्षरतेचे प्रमाण अजून 60% असल्यामुळे साक्षरता प्रसाराला जे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे तेही योग्यच आहे. परंतु साक्षरता हे केवळ साधन आहे, साध्य नव्हे. म्हणूनच साक्षरतेची गल्लत शिक्षणाशी करता कामा नये. शिक्षण हे समाजाने स्वतःच्या उन्नती करता तयार केलेले आणि पिढ्यांमागून पिढ्यांकडे
संक्रमित होत जाणारे असे साधन असते. शिक्षणात अंगभूत असणारा भौतिक तसेच आध्यात्मिक वारसा आणि समाज सापेक्ष अशी नवी जीवनमूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिक्षणाद्वारे संक्रमित व्हावीत अशी शिक्षणाकडून अपेक्षा ठेवली जाते. महत्वाचे म्हणजे शिक्षण, विशेष करून उच्च शिक्षण, हे नवीन ज्ञान निर्मिती करत असते. त्याचबरोबर ह्या नवीन ज्ञानाचा व्यवहारात उपयोग कसा करावा हेही शिकवत असते. साक्षर होणं म्हणजे तुम्ही अक्षर ओळख झाली, तुम्हाला लिहिता आलं म्हणजे काय तुम्ही शिक्षण मिळवलं असं नाही. त्याच्यामध्ये मग आध्यात्मिकता असते, तुमच्या आजूबाजूला काय घडतंय ते सगळंच आलं शिक्षणामध्ये. तर साक्षर होण्यासारखाच कम्प्युटर येणं. आता जर समजा एखादा मुलगा लिहू लागला पण तो लिहिताना काही अश्लील शिव्याच लिहित असेल तर त्याचा काय, त्याला शिक्षण व्यवस्थित मिळालंय असा त्याचा अर्थ होत नाही. तो लिहू लागला, साक्षर झाला तो, पण तो लिहितोय काय, त्याला कागद पेन दिल्याच्या नंतर म भच्या शिव्या, मग त्याला आपण तो शिक्षित आहे असं नाही म्हणू शकत. तसंच ते कम्प्युटरचं आहे. तुम्ही कम्प्युटर हे ज्ञान तुम्ही मिळवलं, तो कसा ऑपरेट करायचा वगैरे, पण तुमचं शिक्षण जे असतं ते ऑपरेटिंग बरोबर तुम्ही त्याचा वापर सकारात्मक कसा करायचा, कुठल्या गोष्टींसाठी करायचा, हे जे ज्ञान मिळतं ते शिक्षणामुळे मिळतं असं अरविंद रेडकर थोडक्यात सांगतायत. त्यामुळे फक्त कम्प्युटर तुम्हाला ऑपरेट करता आला म्हणजे तुम्ही काळाच्या बरोबर चालू लागला तसं नाही. कम्प्युटर ऑपरेट करायला लागल्यावरती तुम्ही त्याच्यावरून दुसऱ्यांना हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे पेटवून देणारेच मेसेज पाठवत असाल, अफवा पसरवत असाल, तर त्या ज्ञानाला, त्या कम्प्युटर चालवता येतो तुम्हाला, त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. आता हल्ली नाही का व्हॉट्सअपवरती आपल्याला हे अशाच पद्धतीचे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं आपण ज्याला म्हणतो, या अशाच प्रकारच्या मेसेजेस तिथून हे करत असतात. त्यामुळे तुम्ही प्रगत झालात असं म्हणू शकत नाही. तुम्ही बुरसटलेल्या विचारांचेच असता, फक्त त्या बुरसटलेल्या विचारांना समाजात विचारांचा प्रसार करण्यासाठी, त्या बुरसटलेल्या तुमच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करता. म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करता म्हणजे तुम्ही सुशिक्षित झालात असा अर्थ होत नाही. त्यामुळे शिक्षण गरजेचं आहे. शिक्षणामधून आध्यात्मिक मूल्य, नीतिमत्ता शिकवली जाणं योग्य पद्धतीने ती गरजेची आहे. मग टेक्नॉलॉजी कशी वापरायची ते मुलांना बरोबर कळतं. असं साधारण अरविंद रेडकर यांचं. आता मी जी ही 7 प्रकरणं वाचली तिथे ते नैतिक शिक्षणाबद्दल तेच सगळं बोलतायत. तर ती मित्रांनो आधीची 7 प्रकरणं ही बघा, मग तुम्हाला हे 8वं प्रकरण काय चाललंय ते जरा लक्षात येईल. आलं का लक्षात? तर आता पुढच्या पॅरेग्राफचं टायटल आहे, शिक्षण फक्त मूठभर खाशांसाठीच. शिक्षणाच्या ह्या दुसऱ्या पैलूशी, मुख्यतः नवीन ज्ञान वापरण्याचे स्वरूप व पद्धतीशी नीतिशास्त्र व नैतिकतेचा प्रश्न जोडलेला आहे. हे नवीन ज्ञान समाजातील मूठभर श्रीमंतांच्या भल्यासाठी वापरले जावे की संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी वापरले जावे. नवीन ज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञानामुळे समाजाच्या विशिष्ट घटकांना फायदा होत असेल, पण त्यामुळे बहुसंख्य सामान्य जनता भरडली जात असेल, तर अशा वेळी सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करायचे का? भारतासारख्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वांशिक आणि सांस्कृतिक भिन्नता असणाऱ्या देशात अशा प्रकारच्या प्रश्नांना विशेष महत्त्व प्राप्त होते. स्वातंत्र्यानंतर भारतापुढील दूरगामी ध्येय म्हणजे वर्ग, जात, लिंग, धर्म, भाषा, प्रादेशिकता आणि वंश यात कोणताही भेदभाव न करणारा समानतावादावर आधारित समाज निर्माण करणे हे होते. एकीकडे कोणताही भेदभाव न करणे व दुसरीकडे वरील घटकांची स्वतंत्र अस्मिता जपून विविधतेतून एकतेच्या सूत्रानुसार राष्ट्रीय एकात्मता साधण्याची कामगिरीही आपल्याला पार पाडायची होती. हे सारे पुरोगामी जागतिक नैतिक दृष्टिकोनातून शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार याद्वारे साध्य होऊ शकले असते. कसे साध्य होऊ शकले असते? हे सारे पुरोगामी जागतिक नैतिक दृष्टिकोनातून शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार याद्वारे साध्य होऊ शकले असते. किमान तसा विचार तरी करता येणे शक्य होते व आहे. मात्र आज विकासाचा एकमेव महामंत्र म्हणून डंका पिटल्या जाणाऱ्या संगणक शिक्षण व मॅनेजमेंट कोर्सेस यांच्याद्वारे ही उद्दिष्टे कशी साध्य होणार? संगणक शिक्षण, मॅनेजमेंट कोर्स इत्यादींमुळे समाजातील भेदभावाची दरी वाढण्यासच मदत होईल. कारण मुळात हे शिक्षण घेणे बहुसंख्य भारतीयांच्या आर्थिक व सामाजिक कुवती पलीकडील आहे.
परदेशात विशेष करून विकसित देशांमध्ये संगणक शिक्षणाचा प्रयोग यशस्वी होत असतो. याचे साधे कारण म्हणजे तेथील समाज आपल्यापेक्षा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या खूप भिन्न आहे. 100% साक्षरता आणि 100% शालेय शिक्षण ही उद्दिष्टे साध्य केलेल्या देशांमध्ये संगणक शिक्षण हे अधिकचे शिक्षण ठरत असते. या उलट भारतासारख्या देशात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात सर्वांना शिक्षण आलेले अपयश झाकण्यासाठी राज्यकर्ते संगणक शिक्षणाचे गाजर पुढे करत असतात. दुसरे म्हणजे पाश्चात्य देशात बेकारीचे प्रमाण आपल्या तुलनेने खूपच कमी आहे. किमान वेतन जास्त आहे. नोकरीच्या व शिक्षणाच्या संधीच्या प्रमाणात फारशी विषमता नाही. फ्रान्स, कॅनडा व इतर युरोपीय विकसित देशात आजही शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी नाकारण्याचा ते विचारही करत नाहीत. या उलट आपल्याकडे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या अशा देशात मात्र राज्यकर्ते विश्व बँकेच्या अटीनुसार शिक्षणाची जबाबदारी झटकू पाहत आहेत. शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या दृष्टीने पावले टाकू लागले आहेत. परिणामी प्रगत संगणक शिक्षण फक्त मुठभर श्रीमंतांचीच पोरे घेऊ शकतील. या क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीही ते भराभर पटकावतील आणि वरकरणी दाखवायला मात्र सर्वसामान्यांना संगणकाची तोंड ओळख करून देण्यात येईल. तर खाजगीकरण जे काय चाललंय ना शिक्षणाचं, त्यामुळे मुठभर श्रीमंत जी मंडळी आहेत ते महागडं शिक्षण ती लोक घेऊ शकतील. बाकी जी उरलेली मंडळी आहेत ज्यांना ते महागडं शिक्षण खिशाला परवडत नाही ते फेकले जातात ना, त्या मेन स्ट्रीम मधून बाहेर फेकले जातात आणि मग ते ड्रॉपआउट होतात. मग ते त्या स्पर्धेतच राहत नाही. मग त्यांच्याकडे कितीही कुवत असली, त्यांची बौद्धिक कुवत कितीही असली तरी निव्वळ पैसा नसल्यामुळे ते त्या स्पर्धेत नसतात आणि हे फार धोकादायक आहे. त्यामुळे अरविंद रेडकरांचं असं म्हणणं आहे की शिक्षण ही सरकारची जबाबदारी आणि उच्च शिक्षण तर सरकारची जबाबदारी आहे. ती आपल्या देशातल्या नागरिकाला शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था हा एक मूलभूत भाग पकडला गेला पाहिजे. म्हणजे शिक्षण म्हणा, आरोग्य व्यवस्था ही सरकारची जबाबदारी आहे हे अरविंद रेडकर प्रत्येक लेखातून सांगत आलेले आहेत. त्याचं खाजगीकरण करू नका. खाजगीकरण केलं की मग तिथे वरकड रक्कम फायद्यासाठी ते व्यापारी काम करतात. जे आता आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. सामान्य लोकांना महागडी हॉस्पिटल्स परवडत नाहीत आणि आता सर्वत्र महागडी हॉस्पिटल्सच आहेत. सरकारी हॉस्पिटल्स आता जवळजवळ बाद करत आणलेत सरकारनेच आणि शिक्षणाचंही तेच केलेलं आहे. सगळं महागडं शिक्षण म्हणा किंवा शिक्षणच एकंदर एवढं महागडं करून ठेवलेलं आहे. महागडं शिक्षण म्हणा म्हणजे जे उच्च शिक्षण आहे ते महागडच असतं अशी एक कल्पनाच आहे आपली डोक्यामध्ये. म्हणजे हे एवढं शिकायचं म्हणजे ते महागच असणार हे अशी कल्पनाच आहे आपली. आपल्याला असं ठाम आपला विश्वास आहे की ते असतं, तसंच असतं, त्याला काहीच पर्याय नाही. पण तसं नाहीये. ते जर सरकारने जबाबदारी घेतली तर आपला तळागाळातला सुद्धा मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकतो. पण तसं केलं जात नाही. ते धनदांडग्यांनी सगळं महाग करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तळागाळातली जी मुलं असतात, कुटुंबातली जी मुलं असतात ती जेमतेम शिकतात आणि नंतर कुठेतरी वर्किंग क्लास म्हणून आपलं आयुष्य व्यतीत करत राहतात तुटपुंजा पगारावरती. आणि जे धनदांडगे असतात ते अब्रॉडला जातात, छानपैकी शिक्षण घेतात, मोठ्या मोठ्या पदांच्या नोकऱ्या मिळवतात आणि यांचं शोषण करतात. असं आहे ते. असं एक दुष्ट चक्र आहे ते सगळं. तुम्ही इतर प्रकरणही जरा वाचा, ऐका जाऊन युट्यूबवरती आपल्या. तर पुढचा जो पॅरेग्राफ आहे त्याचं टायटल आहे शिक्षणाच्या अधपाताच्या पायऱ्या. आज भारतात शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षण प्रक्रियेचे 2 ध्रुव दुष्टचक्रात अडकलेले दिसून येतात. भांडवलशाही समाज रचनेत शिक्षकाचे वर्गाचे ठोकळेबाज शिकवणे हे विद्यार्थ्यांसाठी पोकळ शब्द ठरू लागतात. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या शिकवण्यावरील विश्वास उडतो. हळूहळू त्याची परिणती संपूर्ण शिक्षण प्रक्रियेवरील विश्वास उडण्यात होते. या पुढील पायरी म्हणजे विद्यार्थी वर्गात जाणे टाळू लागतो. शिक्षकही विद्यार्थ्यांनाच शिकण्यात रस नाही या सबबी खाली आपली जबाबदारी झटकू लागतात. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आपापली जबाबदारी टाळतात आणि दुसऱ्याला दोष देत राहतात. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेतच यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण होते आणि याचा फायदा घ्यायला शिक्षणाकडे धंदा म्हणून पाहणारी मंडळी टपलेलीच असतात. शिक्षण
हे समाज परिवर्तनाचे साधन असते, शिक्षणाद्वारे सुजाण पिढी घडवायची असते वगैरे गोष्टींशी ह्या मंडळींना काही देणे घेणे नसते. ही पोकळी भरून काढण्यासाठी संगणक शिक्षण, मॅनेजमेंट कोर्सेस यासारख्या भ्रामक बांडगुळाचे घोडे ते पुढे दामटतात. ह्या तथाकथित शिक्षण सम्राटांचा नफा हाच एकमेव मंत्र असतो. दिलखेचक जाहिराती आणि रंगतदार माहिती पुस्तिका काढणाऱ्या या शैक्षणिक संस्थांचा खरा हेतू त्यांची फी रचना बघून सहज लक्षात येतो. दुर्दैवाने विलासरावांच्या 2 लाख संगणक अभियंत्यांची गरज यासारख्या घोषणांमुळे या संगणक शिक्षणवाल्या संस्था चालकांचे चांगलेच फावते. संगणक शिक्षणाच्या गरजेला शिक्षणाच्या खाजगीकरणाचीही पार्श्वभूमी आहे. अद्यापपर्यंत शिक्षण ही सरकारची जबाबदारी मानून खाजगी शालेय संस्थांना सरकारकडून अनुदान मिळत असे. हे अनुदान शिक्षकांचा पगार, सॅलरी ग्रँट कंसात लिहिलंय, व पगाराव्यतिरिक्त इतर खर्च, नॉन सॅलरी ग्रँट यासाठी दिले जाईल. गेली 3 वर्षे सरकारकडून शैक्षणिक संस्थांना नॉन सॅलरी ग्रँटच मिळालेली नाही आणि आता तर सरकार हे अनुदान बंद करण्याविषयीचे परिपत्रक लवकरच जाहीर करणार आहे. शिक्षकांच्या पगाराव्यतिरिक्त इतर खर्चही बराच असतो. वीज, स्टेशनरी, बाकडे, फळा इत्यादी. अनुदान बंद झाले तर हा खर्च शिक्षण संस्थांनी कोठून करायचा? त्यावर सरकारने उपाय काढला आणि चक्क परिपत्रकाद्वारे जाहीर करून टाकले की आता शैक्षणिक संस्थांनी स्वतंत्रपणे पैसे उभे करावेत. ज्या शाळा मुळातच अनुदान घेत नाहीत त्यांचा काही प्रश्न नाही. त्यांच्या शाळात येणाऱ्या मुलांचा पालक वर्ग आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो. त्यांना वाटेल तितकी फी परवडू शकते. खाजगी अनुदानित शाळांचे मात्र तसे नसते. काही मोजक्या शाळा सोडल्या तर उर्वरित शाळांमधून गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय पालकांची मुले शिकत असतात. या खाजगी अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांमध्येही 2 प्रकार आहेत. त्यापैकी काही खरोखरच सामाजिक बांधिलकीच्या हेतूने शिक्षण संस्था चालवू पाहणाऱ्यांचे अनुदान बंद झाले की पंचायत होते. मात्र शिक्षणाकडे केवळ धंदा म्हणून पाहणाऱ्या संस्था चालकांना अनुदान बंद झाले आणि पैसे जमवण्याचे अन्य मार्ग कायदेशीर केले की बरे वाटते. त्यांची पहिली नजर पडते ती साहजिकच विद्यार्थ्यांवर आणि मग इयत्ता पहिलीतले चिमुरडे पोर संगणक शिक्षण घेऊ लागते. संगणक शिक्षणाची फी महिना 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत ठेवली जाते. एकीकडे फी नाही पण दुसरीकडे संगणक शिक्षण, सहल, इंग्लिश कम्युनिकेशन, पहिलीपासून इंग्रजीचा प्रताप कंसात दिलाय, अशा विविध मार्गांनी पालकांची हे संस्था चालक चालवत असतात. एकीकडे फी नाही पण दुसरीकडे संगणक शिक्षण, सहल, इंग्लिश कम्युनिकेशन अशा विविध मार्गांनी पालकांची हे संस्था चालक चालवत असतात. यातही परत सगळ्याच संस्थांकडे संगणक घेण्या इतकी आर्थिक ताकद नसते. अशा वेळी विभागातील संगणक शिक्षण देणाऱ्या विविध अकॅडम्या पुढे सरसावतात व अल्प दरात ही संगणक शिक्षण सेवा शाळांना पुरवू पाहतात. यात जेवढ्या जास्त अकॅडम्या तेवढा परत शालेय व्यवस्थापनाला भ्रष्टाचारासाठी वाव. कारण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याच्या पवित्र कार्याचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यास प्रत्येक अकॅडमी उत्सुक असते. थोडक्यात म्हणजे जागतिक बँक व नाणेनिधीच्या दबावाखाली शिक्षणाचे खाजगीकरण, सरकारने शिक्षणाची जबाबदारी झटकणे, शिक्षण संस्थांनी स्वतः पैसे गोळा करावेत, अनुदान बंद असा सरकारकडून फतवा, संस्थांद्वारे अपरिहार्यपणे विद्यार्थ्यांची पिळवणूक व त्यासाठी संगणक शिक्षणाचा साधन म्हणून वापर आणि आपलाही बाब्या संगणक शिकतो म्हणून कौतुक वाटण्याची पालकांची मनोवृत्ती, स्पर्धेच्या आजच्या युगात आपला सोन्या मागे पडेल म्हणून पालकांना वाटणारी काळजी, संगणक शिकून तरी नोकरी मिळेल असा पालकांना वाटणारा दिलासा वगैरे गोष्टी विचारात घेऊन राज्यकर्त्यांनी धूर्तपणाने केलेल्या घोषणा अशी ही सगळी संगणक शिक्षणाची बनवाबनवी आहे. 10 वर्षात 2 लाख संगणक अभियंते या घोषणेतील बनवाबनवीतील दुसरा पैलू रोजगार निर्मितीशी निगडित आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातल्याच बेकारीने कळस गाठल्याने राजकर्त्यांना मधून या फसव्या रोजगार निर्मितीच्या घोषणा वेळोवेळी कराव्या लागतात. खरं तर 1985 ते 1991 या काळात भारतात आर्थिक वाढ वार्षिक 6 ते 7% दराने झाली तरी रोजगार निर्मिती वाढीचा दर सुमारे 2% होता.
म्हणजेच समुचित विकास झाला असता तर बेकारी वाढण्याचे काही कारण नव्हते. आज अधिकृत अंदाजानुसार बेकारांची संख्या सुमारे 4 कोटी आहे. वर्षभर रोजगार न मिळणारे शेतमजूर, अपुरी निर्वाह साधने, उदाहरणार्थ तुटपुंजी शेतजमीन असणारे इत्यादी अर्ध बेकारांची संख्या 8 कोटी आहे. अत्यंत घृणास्पद गोष्ट म्हणजे बाल कामगारांची संख्या मात्र वाढते आहे. ती 4 ते 5 कोटीने एवढी प्रचंड आहे. एकीकडे कोट्यवधी प्रौढांवर सक्तीची बेकारी तर दुसरीकडे दारिद्र्यामुळे कोट्यवधी मुलांवर बाल कामगार म्हणून राबण्याची सक्ती. भारतात नफेखोरी भांडवली अर्थव्यवस्थेमुळे मिळालेली ही फळं. आलं का लक्षात? तर भांडवलशाही बोकाळली की जी काय गदा आहे ते सामान्य माणसांवर की अरविंद रेडकर अगदी स्पष्टपणे मांडतायत. त्यामुळे मी काही आणखी बोलण्यापेक्षा तुम्ही परत हे संदर्भ जरा हा व्हिडिओ परत रिवाइंड करून ऐका, नीट ऐका. हे पुस्तक कुठे मिळालं तर विकत मिळालं तर विकत घ्या. परकीय आक्रमण पुढच्या पॅरेग्राफचं टायटल आहे. हे झाले बेकारांबाबत. 1991 साली नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण ह्या दुष्टत्रयीने 1991 साली नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या दुष्टत्रयीने, इकडे दुष्ट यत्रीने झालंय, ते त्रयीनेच आहे. हे झाले. पुढच्या पॅरेग्राफचं टायटल आहे परकीय आक्रमण. हे झाले बेकारांबाबत. 1991 साली नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या दुष्टत्रयीने काम असणाऱ्यांपुढेही बेकारीचे ताट वाढणे सुरू केले. भारताच्या महासागरी क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अजस्र जहाजांना शासनाने मुक्त प्रवेश दिल्यामुळे 71 लाख मच्छीमार बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला. संगणकीकरणाच्या रेट्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील 190 लाख नोकऱ्यांपैकी 50 लाखांची कपात होऊ घातली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी कारखाने, वीज निर्मिती, खाणी, बंदर बांधणी, विमानतळ, पर्यटन केंद्रे यासाठी आदिवासी व शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन सक्तीने सरकार जमा केली जात असून लाखो शेतकरी आदिवासींचे जीवनच उद्ध्वस्त केले जात आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणामुळे टाटांसारखे बडे उद्योगही अडचणीत येऊन कामगार कपात करत आहेत. त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लघु उद्योगांचे तर दिवाळेच वाजत आहे. सगळा पैसा अनुत्पादक धंद्यांकडे वळतो आहे. उत्पादनांकडे पैसा न वळल्याने अर्थव्यवस्थाच कुंठित झाली आहे. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती तर सोडाच, आहे त्या रोजगारात घट होत आहे. अशा परिस्थितीत परकीय भांडवलाला निमंत्रित करून अर्थव्यवस्थेला चालना द्यावी असे नाणेनिधी व विश्व बँक सुचवते. पण परकीय कंपन्या भारतात आल्या तर त्या भारतातला रोजगार तसेच भारतातील निसर्ग संपत्ती नष्ट करतात आणि वर भरपूर नफा कमावून भारताची संपत्ती पण लुटून नेतात. भांडवलशाही केंद्रीकरण आणि जागतिकीकरण हे असे विनाशकारकच आहे. त्याला प्राणपणाने विरोध केल्याशिवाय बेकारीची लाट थोपवणे शक्य नाही. तर मित्रांनो, हे बघा, एकंदर आता एनरॉन प्रकल्प जो आहे किंवा त्यासारखे प्रकल्प जे समुद्रकिनारी, नाणारचा एक प्रकल्प होता की जो समुद्रकिनारी रासायनिक प्रकल्प आहे, त्यामुळे निसर्गाची हानी होणार असते. ती वेळोवेळी अशा प्रकल्पांना स्थानिक लोकांनी विरोध केला पाहिजे. अशा प्रकल्प म्हणजे आपल्या निसर्गाची हानी होणार, आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होणार, असा विकास नको, असं सरळ सरळ अरविंद रेडकर म्हणतायत. पुढच्या पॅरेग्राफचं टायटल आहे बनवा बनवी. थोडक्यात म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण, नवे आर्थिक धोरण हे सारे भूलभुलैया आहेत. जनतेला दुःखाच्या खाईत लोटणारे, त्यांच्या पुढील समस्यांना अधिक तीव्र बनवणारे घातक घटक आहेत. बेकारी, महागाई, निरक्षरता, समस्या कोणतीही असो, त्याचे मूळ भांडवलशाहीतील खाजगी नफेखोरी हेच आहे. म्हणूनच उत्पादनाच्या साधनांवरील खाजगी मालकी संबंध नष्ट करून नैसर्गिक आणि मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी योजनापूर्वक केली जाईल अशी जनता
केंद्री साम्यवादी व्यवस्था हेच या समस्यांवरील उत्तर आहे. आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे, सोव्हिएत संघराज्य, चीन इत्यादी देशात याचे प्रत्यंतर आले आहे. उदाहरणार्थ सोव्हिएत संघराज्यामध्ये 1917 साली साम्यवादी क्रांती झाली. जहागीरदार भांडवलदारांची सत्ता उलथून पाडून तेथील जनतेने कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्व कारखाने, खाणी, वित्त व्यवहार, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य इत्यादी सेवातील खाजगी मालकी हक्क नष्ट केले आणि ती मालमत्ता राष्ट्रीय मालकीची केली. शेतीचे सामूहिकीकरण केले. आर्थिक नियोजन आणि जनतेच्या गरजा यांचा मेळ घालून गरिबी व बेकारीचे निर्मूलन केले. प्रत्येक प्रौढ नागरिकाला कामाचा हक्क मान्य करण्यात आला. प्रत्येक नागरिकाला काम आणि चांगले जीवन जगता येईल एवढे वेतन व सार्वजनिक सुविधांमार्फत मोफत शिक्षण, आरोग्य, नाममात्र दरात घर, टेलिफोन, सार्वजनिक बस सेवा, रेल्वे, मनोरंजनाची साधने, पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. डामडौल, श्रीमंती, जाहिरातबाजी, रंगरंगोटी, सौंदर्य स्पर्धा, वेश्या व्यवसाय, बेकारी, गरिबी यांचे उच्चाटन केले गेले. हे सारे सोव्हिएत संघराज्यात शक्य झाले ते उत्पादन साधनांवरील खाजगी मालकी नष्ट केल्यामुळेच. खाजगी मालकी नष्ट झाली पाहिजे या विचारांचे आहेत. कारण खाजगी मालकी कोणत्याही गोष्टीवर जेव्हा असते तेव्हा तो जो मालक असतो तो नफा डोक्यात ठेवूनच सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे तो शोषण करतोच, त्याच्याकडून शोषण केलं जातच. हे ठाम आहे. ती काळ्या दगडावरची काय म्हणतात ना, ती रेघ आहे. त्यामुळे भांडवलशाही जेव्हा तीव्र होती, जी आता आपल्या देशात झालेली आहे, ती सामान्य लोकांच्या जीवावर उठणारीच असते असं त्यांचं म्हणणं आहे. पर्यायी विकास नीती असं टायटल आहे पुढच्या पॅराग्राफचं. भारतातही साम्यवादी सिद्धांतानुसार उत्पादन साधनांवरील खाजगी मालकी नष्ट केल्यानंतर जनतेच्या गरजांना प्राधान्य देऊन आर्थिक नियोजन करून बेकारी, महागाई, निरक्षरता इत्यादी समस्यांचे निराकरण करणे सहज शक्य आहे. अर्थात ते होईपर्यंत या समस्यांची झळ कमी करणारेही काही पर्यायी मार्ग सुचविता येतील. अर्थात येथे त्यांची सविस्तर चर्चा करता येणार नाही. उदाहरणादाखल अर्थतज्ञ डॉक्टर सुलभा ब्रह्मे यांनी सुचविलेला एक उपाय बघू. आज गावातले उत्पादन पड्या भावाने बाहेर जाते व चड्या भावाने कारखान्यात बनवलेला माल गावात परत येतो. यामध्ये फार मोठे नुकसान अर्थात गावकऱ्यांचे होते. उदाहरणार्थ घरचे सर्व दूध सोसायटीला घातल्यावर वासरांना व घरच्या मुलांना पुरेसे दूध उरत नाही. दूध विकून जो पैसा येतो तो सर्व गावाबाहेर जातो. गावात तेल घाणे नाहीत, पेंड नाहीत, चामडे चपला उद्योग नाहीत. गावातला भुईमुख शहरात जातो. तेलाचे डबे, पशुखाद्य गावात येते. यामध्ये वाहतूक, साठवणूक, घाऊक, किरकोळ व्यापार, पॅकिंगचे डबे, बाटले असा सर्व खर्च वाढतो व ऊर्जेचा अपव्यय होतो. गावात जो साबण 4 रुपयांना बनेल तो 15 रुपयाला लक्स बनून गावात मिळतो. गोडे तेल, पेन, चपला अशा गावात उत्पादन होण्यासारख्या वस्तू तिप्पट चौपट किमतीने कारखान्यातून गावामध्ये येतात. या प्रक्रियेत गावात कोणताच उद्योग शिल्लक न राहिल्याने रोजगार नाहीसा होतो. ग्रामीण पातळीवर प्रक्रिया व इतर उद्योग सुरू केल्यास शेती, पशुपालन, वने, जंगले यांचे साधारण 30 ते 40% उत्पादन गावातच वापरले जाईल. अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू साबण, सफाई पावडर, शिकेकाई, शॅम्पू, दंतमंजन, चपला, खडू, पिशव्या, युनिफॉर्म, लिफाफे, वया, अगरबत्ती इत्यादी गावात परिसरात मागणी असेल त्याप्रमाणे गृहोद्योग तंत्रज्ञान वापरून गावच्या महिला, तरुण यांना रोजगार उपलब्ध करून देऊन गावातला रोजगार वाढवणे शक्य आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अतिक्रमण थोपविण्यासाठी पर्यायी स्थानिक उत्पादने उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. कच्च्या मालाचा कार्यक्षम वापर व गुणवत्ता यासाठी गृहोद्योगाच्या तंत्र विकसनाचे काम तालुका, जिल्हा पातळीवर तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व उत्पादक संयुक्तपणे करू शकतील. आज भारतात कितीतरी कामे पडून आहेत. लाखो निरक्षरांना शिक्षण द्यायचे आहे. मैलोन मैल पडीक ओसाड जमीन विशेषतः कोरडवाहू पाणलोट विकास तंत्राने फुलवायची आहे. लाखो रुग्णांची, अपंगांची काळजी घ्यायची आहे. यासाठी मुख्यतः मनुष्यबळ लागते, पण सध्या ते बेकार राहते.
जमीन विकास, शिक्षण, आरोग्य सुविधा यासाठी उपलब्ध मनुष्यबळ वापरले जात नाही, कारण या कार्यक्रमांमधून भांडवलदारांना नफा सुटत नाही. संगणकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे त्यांना अधिक नफा मिळतो. त्यामुळे आहेत तेच कामगार कर्मचारी नोकरीवरून काढून बेकारी वाढविण्यातच त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या, बड्या देशी कंपन्या, नफेखोरीसाठी होत असलेली बेताल धोरणे यामुळेच बेकारीचे प्रमाण वाढत असते. हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. तेव्हा विलासराव, एक वेळ तुमचे म्हणणे घटकाभर खरे मानून चालू की महाराष्ट्राला येत्या 10 वर्षात 2 लाख संगणक अभियंत्यांची गरज आहेच, पण येत्या 10 वर्षात उरलेल्या 30 लाख बेकारांचे काय करणार आहात हो? तर युगांतर या मासिकात 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत 2000 साली लिहिलेला हा लेख आहे डॉक्टर अरविंद रेडकर यांनी. तर अशा प्रकारे 8 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत वाचून. ती बघा तुम्ही. याच्या आधीची ही हे 8वं आहे. याच्या आधीची 7 प्रकरणं ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा अभ्यासकांनी. आणि आता पुढचा एपिसोड हा शेवटचं प्रकरण वाचण्याचा असणार आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे शिक्षण आणि राजकारण. तर ते प्रकरण चुकवू नका. तेच टायटल अरविंद रेडकर यांनी आपल्या पुस्तकाला दिलंय, शिक्षणाचे राजकारण. त्यामुळे आता पुढचा एपिसोड हा शिक्षणाचे राजकारण या डॉक्टर अरविंद रेडकर लिखित पुस्तकातील शेवटचं प्रकरण वाचण्याचा असेल पुढचा एपिसोड. चला मित्रांनो, आणि आता हे जे काही काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी हमला केलेला आहे, भ्याड हल्ला केलेला आहे, तर त्याला आता हिंदू मुस्लिम असं चित्र निर्माण केलं जातंय. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी धर्म विचारला, जात नाही विचारली अतिरेक्यांनी, ही लाईन अंडरलाईन केली जाते. आणि हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारणासाठी, निवडणुकांसाठी याचा वापर केला जाईल आता या घटनेचा. तर कृपया संयम राखा. दंगा झाला तर त्यात सहभागी होऊ नका, आणि दंगा होणार नाही, दंगली होणार नाहीत याची काळजी घ्या. कारण ह्या अतिरेक्यांशी 2 हात करण्यासाठी आपण नाही घराच्या बाहेर पडू शकत आहे. हे सरकारचं काम आहे. ते सरकारने योग्य पद्धतीने पार पाडावं आणि नागरिकांनी संयम बाळगावा. नागरिकांनी आपापसात दंगलींमध्ये त्याचं रूपांतर करू नये, एवढं मी विनंती करेन सर्व सुजाण नागरिकांना आणि इतरांना. चला, बाकी काय बातमी मागे बातमी लपलेली असते. जसं पुलवामाच्या वेळेस झालं तसं आता यावेळेस बघू. आणखी काही दिवस गेल्याच्या नंतर इतर बातम्या येतील, त्यानुसार आपण मग नवीन व्हिडिओ या संदर्भातला करू. तोपर्यंत, आणि जे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, काश्मीरमधल्या ह्या हल्ल्यामध्ये, भ्याड हल्ल्यामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या पर्यटकांवरती जो अतिरेकी हल्ला झाला, तर त्या सर्व पर्यटकांना अबलक एंटरटेनमेंट तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.